नमस्कार माय टू फॅमिली। तर म्हाडाच्या घरांसाठी इच्छुक असलेल्या अर्जदारांसाठी खुशखबर आहे। घरांसाठी अर्ज भरताना आता जुने म्हणजेच 2018 पूर्वीचे डोमेसाईल प्रमाणपत्र म्हणजेच अधिवास दाखला ग्राह्य धरले जाणार आहे। म्हणजेच म्हाडासाठी जुने डोमेसाईल चालणार। ओल्ड डोमेसाईल सर्टिफिकेट विल वर्क फॉर म्हाडा। तर काय आहे अपडेट, चला पाहूया सविस्तर माहिती। तर आपण पाहिलं असेल, नुकतीच म्हाडा मुंबई लॉटरी जी आहे ती संपुष्टात आलेली आहे आणि म्हाडाच्या घरांसाठी जेव्हा अर्ज भरत होतो आपण, तर त्यावेळेस अर्ज भरताना 1 जानेवारी 2018 नंतर जारी केलेले आणि बारकोड असलेले डोमेसाईल प्रमाणपत्र हे बंधनकारक होते आणि त्याच्यामुळे हे बंधनकारक असल्यामुळे अनेकांना अडचणी आल्या। बारकोड असल्यामुळे काय होतं, सिस्टममधून या डोमेसाईल प्रमाणपत्राची पडताळणी करणे म्हाडाला सोपे जाते। परंतु आपले जे अनेक अर्जदार आहेत त्यांच्याकडे 2018 पूर्वीचे डोमेसाईल प्रमाणपत्र आहे आणि ते याच भ्रमामध्ये राहतात की आपल्याकडे जे जुने डोमेसाईल आहे ते लॉटरीसाठी चालेल आणि म्हाडाच्या घरासाठी अर्ज भरता येईल आपल्याला त्या डोमेसाईलच्या आधारावर, अशा भ्रमात ते अर्जदार राहतात आणि ऐनवेळी अर्ज भरताना मात्र त्यांना अडचणी येतात। नुकतीच म्हाडाची मुंबई मंडळाच्या लॉटरीसाठी अर्ज नोंदणी प्रक्रिया जी आहे ती आत्ताच पार पडलेली आहे। त्यावेळी देखील अनेकांनी जुने डोमेसाईल प्रमाणपत्र जे आहे ते ग्राह्य धरले जावे अशी मागणी म्हाडाकडे केली होती, कारण त्यांच्याकडे जे आहे जुने डोमेसाईल सर्टिफिकेट होते आणि अचानकमध्ये त्यांना नवीन काढायचं म्हटल्यावर अनेक अडचणी यायला लागल्या। कमी कालावधीत नवीन डोमेसाईल काढण्यासाठी अनेक जण एजंटकडे धाव घेतात। एजंट देखील लोकांची गरज लक्षात घेऊन डोमेसाईल प्रमाणपत्रासाठी 2 ते 6 हजार रुपयांची मागणी करतात आणि त्यामुळे म्हाडाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे। तर काय आहे निर्णय? म्हाडांच्या घरासाठी अर्ज भरताना अर्जदार आता जुने डोमेसाईल प्रमाणपत्र अपलोड करू शकणार आहेत। नुकत्याच झालेल्या बैठकीत या संदर्भातील निर्णय घेण्यात आला असून पुढील सोडतीपासून याची अंमलबजावणी होईल। संबंधित अर्जदार विजेता झाल्यानंतर त्याला ठराविक दिवसांची मुदत दिली जाईल आणि त्या मुदतीत त्याला बारकोड असलेले नवीन डोमेसाईल प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असेल। म्हाडांच्या घरासाठी इच्छुक असलेल्या अर्जदारांसाठी खुशखबर आहे। घरांसाठी अर्ज भरताना आता जुने म्हणजेच 2018 पूर्वीचे डोमेसाईल प्रमाणपत्र म्हणजेच अधिवास दाखला तात्पुरते ग्राह्य धरले जाणार आहे। मात्र घरांचा ताबा घेण्यापूर्वी संबंधित अर्जदाराला नवीन डोमेसाईल सादर करणे बंधनकारक असणार आहे। नुकत्याच झालेल्या म्हाडाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत या संदर्भातला निर्णय घेण्यात आला असून पुढील सोडतीपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे। त्यामुळे शेकडो अर्जदारांना दिलासा मिळणार आहे। सो डोमेसाईल सर्टिफिकेटबद्दल हेच महत्त्वपूर्ण अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। आपल्या सर्वांचे आभार।